गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेला पुढाकार हवा त्या वेळेला सन्माननीय सुशांत साहेबांनी आम्हाला खूप सारे योगदान दिलं आणि म्हणूनच निस्वार्थपणे काम करणारा नेता आणि म्हणूनच त्यांना आदर्श नगरसेवक हा पुरस्कार मिळाला. त्या आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार मिळाला आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या वतीनं साहेबांचा विशेष मान सन्मान एकदा जोरदार टाळ्या आणि पुढील संपूर्ण कामांसाठी साहेबांना खूप साऱ्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊया. चला फायनलची मॅच आणि पहिला बॉल आणि पहिला बॉल आवाज झाला पाहिजे गणपती बाप्पा. पहिला बॉल जरूर टाकला जातोय फायनल साठी. याच साठी केला होता हर्षल सर अट्टहास आणि तो अट्टहास आता पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय बॅटिंग साठी आदेश सोनार पुन्हा एकदा उतरलेत. अदिल गजगे यांच्या समवेत तर ज्यांनी खऱ्या अर्थाने कालची संध्याकाळ आपल्या नावावर केली तुडीलचा संघ आज मैदानात उतरलेला आहे. त्यांचा सुद्धा आज पहिला सामना आहे आणि नो चेंडू दिलेला आहे. फ्री हिट सुद्धा असणार आहे. धावफलकावर जरूर आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. तब्बल 3 धावा धावफलकावर करज कोलगावचं हर्षलजी बहारदार नियोजन क्रिकेटचा महासंग्राम आणि हो हा अंतिम टप्पा आज आपण पाहतोय. पहिला बॉल पडला 3 धावांनी सर सुरुवात झालेली आहे. येस निश्चितपणे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आदेश सोनारनं खूप स्ट्रगल केलाय. खूप स्ट्रगल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सहजासहजी बॅट फिरवली की बॅटवरती आपोआप बॉल येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्टप आउट करावा लागतो, स्टफल व्हावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींचा स्ट्रगल करून आदेश आता सेट झालाय. रियान पुन्हा एकदा येतील आदेश यांच्यासाठी. ओहो बॅटवर नीटचा आला नाही. त्यांचा नैसर्गिक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला जातोय. एकेरी घेतली. नॉन स्ट्राईकला उभे राहिले आणि एकेरी धावेने धाव फलक 4 वर आलेला आहे. अंतिम मुकाबला आणि हो राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेशजी महाडिक यांच्या कार्याला कर्तृत्वाला सलाम करणारी क्रीडा स्पर्धा अर्थात अध्यक्ष चषक 2025 आपण आहोत. आदिल गजगे ओहो हो 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 इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलंय आणि बघता बघता हा डॉट बॉल सुद्धा आलाय. सर आज माणगाव संघाबद्दल काय म्हणाल? प्रवास खूप कठीण होता परंतु या कठीण प्रवासाचा शेवट किती गोड होईल? सन्माननीय दीपकजी जाधव साहेब यांच्या वतीने संपूर्ण आपल्या आयोजनासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. आपण म्हणत होतो माणगाव संघाबद्दल. मी म्हणेन माणगाव संघाचा आज एकही असा खेळाडू नाहीये ज्यानं या मैदानावरती मेहनत केली नाही. कारण की दरवेळेला आपण म्हणतो की शुभम आहे, शुभमच्या बॅटिंगवरती शुभमच्या बॉलिंगवरती माणगाव संघ पुढे चाललाय. त्यावेळेला म्हणतो आदेश आहे, आदेश आज खेळला त्याच्यावरती आपण पुढे चाललाय. सूरजनी गोलंदाजी चांगली केली नसती तर पुढे माणगाव गेला नसता. पण मी म्हणेन आज माणगावचे 11 खेळाडू आले नसते तर माणगाव संघ इथपर्यंत आला नसता. म्हणजे 11 खेळाडू म्हणजे शुभम आहेत. प्रत्येकाच्यात आज शुभम घुसलेला आहे. 6 धावा धावफलकावर जरूर लागल्यात. रिहान पुन्हा एकदा येतील परंतु आमचे तुडेलवाले सर कमी नाहीत. ते सुद्धा नक्कीच मोठ्या ईर्षेने उतरलेत. आदिलच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरती लांब 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 खूपच लांब संध्याकाळच्या सत्राला शांतता भंग करणारा षटकार साधा बॅटिंग करायची मोठ्या ईर्षेने उतरले. ही एनर्जी आहे ना सर वेळेला येते ज्या वेळेला आपली टीम पूर्णतः 100% एफर्ट्स देते आणि ती एनर्जी आज आदिलकडे पाहायला मिळते. 13 धावांचा खेळ आणि इथे पुन्हा एकदा हलक्या त्याने ग्लान्स केलाय. डीप स्क्वेअर गेला चेंडू अदिलने पटकवलाय. काय करायचं? यस नो दोघांमध्ये जरूर थोडीशी विचार विनिमय केली. एकेरी धाव आली. एकेरी धावेनी 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर जरूर आलेले आहेत. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि सर आजची संध्याकाळ क्रिकेटमय जरूर आलेली आहे. काय अफलातून खेळ चाललेला आहे. एका बाजूला तुडील. कालच्या दिवसातील संध्याकाळ तुडीलची सर होती हे सुद्धा विसरता येणार नाही आपल्याला. येस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर काहीकांचा वेळ असतो, काहीकांचा कालावधी असतो, काहीकांचा दिवस असतो आणि आज दिवस कोणाचा हे पाहावं लागेल. आदेशनं फटका तर खेळला. लांबी खूप कमी गाठली, उंची बरीच होती आणि या वेळेला फायनलच्या मॅचची पहिली विकेट येताना पाहायला मिळते. आदेश सोनार मैदानाच्या बाहेर येताना पाहायला. काहीकांचा कालावधी आदेश सोनार लांबी कालावधी दाखल झालेले आहेत. काहीकांचा दिवस असतो
म्हणजे आणि काय आज कुणालनी दिवस एक कोणाचाही match पाहावं खेळला, लागेल. खूप आदेशनं भारी फटका खेळली तर खेळला. आणि संघाला आपल्या या पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान खूप चांगली कामगिरी केली. 22 धावांची एक मोठी कुणालची खेळी जरूर विसरता येणार नाही, परंतु तिकडे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावफलकावर 13, एक गडी बाद आणि दुसरे षटक जरूर घेऊन येत आहेत. आपण पाहतोय तुडीलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहेत. गोलंदाज मोहम्मद दाखल झालेला आहेत. मोहम्मद खऱ्या अर्थाने पाठीचा कडा आहेत. सर सातत्यपूर्ण हा गोलंदाज आहे ना, शेवटच्या अशा सामन्यामध्ये आपली कल्पकता दाखवते आणि तीच कल्पकता दाखवण्यासाठी आज प्राचारण केलेले आहे. समोर कर्णधार आदिल गजगे आहेत, आतापर्यंत यशस्वी झालेत. मोहम्मद यांचा हा चेंडू उजव्या यष्टीवर होता, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने टोळवायचा होता. पंच सरांनी जागा सोडली, हात सुद्धा समांतर केली, एक धाव बहाल केली. सर सगळ्यांसाठी बोललो, परंतु आमच्या करंजखोलच्या आयोजकांसाठी नक्कीच जाता जाता 2 शब्द आपण सुद्धा बोलूया. कसं वाटलं हे आयोजन आणि किती नक्कीच क्रिकेट आपण जास्त चांगलं पाहिलं? यस, निश्चितपणे हा बॉल झाल्यानंतर करंजकुल गावाबद्दल आपण म्हणूया. यस, या वेळेला बघा मैदानावरती जी खेळी होते ना, बॅट्समन, बॉलर, त्याच वेळेला फिल्डर, या सगळ्याच शैली आहे, या सगळ्याच्या बाबी आहेत ना, त्या करंजकुल गावामुळे. कारण की आपण एक डायलॉग ऐकला या वेळेला बघा प्लेअरसाठी म्हटलं जातो, एखाद्या खेळाडूसाठी, एखाद्या टीमसाठी म्हटलं जातं की मुश्किले मुसीबते तमाम है या वेळेला बघा बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 2 दिवस पूर्वी या मैदानावरती एवढी झाडी होती, आम्हाला माहितीच म्हणजे समजली फक्त. पण ज्या वेळेला करंजखोल गावचे एक युवा खेळाडू इथे आले, त्यांनी मैदान बनवला, म्हणून ही स्पर्धा आज आपल्या समोर आली. बरेच अडथळे आले. दीपक जाधव साहेबांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आदिल पुन्हा एकदा बरसतोय आणि हो सकाळच्या संध्याकाळच्या सत्रात आता मात्र जबरदस्त कामगिरी करत आहेत. क्या बात है, जबरदस्त. दीपक जाधव साहेबांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आज आदिल नावावर सुद्धा करत आहेत. पहा ना, म्हणजे आज आदिलने एकच सांगितलंय, खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा असो, ज्या वेळेला यशाच्या दिशेनं आपल्याला चालायचं आहे ना, मग समोर किती खडे आले, किती खडखड रस्ता आला, तो मला माहित नाही. मी जरी बिना चपलीचा गेलो ना, तरी सुद्धा मला चालतच राहायचंय. एक खडा अलगद कसा बाजूला उचलून ठेवायचा ना, हे आम्हालाही माहिती आहे. आणि आज प्रत्येक दिग्गज संघांना ठोकून इथपर्यंत माणगाव संघ पोहोचलाय. 24 धावा धावफलकावर. नक्कीच आपण पाहतोय पुढचा चेंडू येईल. याही वेळेला वळून मारलाय, पुल केलाय आणि हो पकडलाय सुद्धा. आणखीन एक सफलता भेटे इथे मात्र तुडील संघाला. क्या बात है. विकेटची प्रतीक्षा होती, परंतु यानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा याच मैदानावर येणार आहे. किंबहुना अशाच धर्तीवर असणार आहे. त्याच स्पर्धेचं नाव आहे वळून मारलाय, पुल 11, 12, 13 क्रीडा स्पर्धा जरूर असणार आहे. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी जरूर या. 50,000ची कॅश प्राइज असलेली. बघा ना, म्हणजे क्रिकेट म्हणजे मैत्री म्हणजे क्रिकेट, वेगळंच नातं झालंय. प्रत्येकानं आपल्याला क्रिकेटनं काय दिले तर एक चांगला मित्र दिला. कारण की आज समालोचक म्हणून आम्ही एकमेकांच्या साथीने खेळी मिळणे कशामुळे राहतो, याच क्रिकेटच्या खेळामुळे. कारण की आज मनोज वगैरे आणि हर्षल मुंडे दूरचं नातं नव्हतं, पण क्रिकेटच्या खेळानं आज सगळ्यांना आपल्याला एक वेगळं कुटुंब बनवून ठेवलंय. आणि त्याच कुटुंबाची स्पर्धा म्हणजे मैत्री चषक, ही स्पर्धा या मैदानावरती होणार आणि आहे. हर्षल सर, आपण समालोचक म्हणून नेहमी म्हणतो की मैदानाची नाती जोडते अनेक नाती. वैयक्तिक धावांवर 17 बाद झाले आदिल गजगे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश जोरकर दाखल झालेले आहेत. नितेश जोरकरची आज जोरदारची बॅटिंग पाहायला भेटली नाही, ही थोडीशी माणगावसाठी खूप चिंतेची बाब होती. धावफलकावर धावा झालेल्या आहेत सध्याच्या घडीला. आपण पाहतोय 24 केली आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. काही काळजी करू नका, प्रेक्षक खूप लाडके आणि दक्ष आहेत, त्यांना सुद्धा क्रिकेट चांगलं पाहायचं आहे. ओहो, या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आज नितेशनं मी म्हणेन ना, तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एकच बॉल मिडल केला, तो सीमारेषेच्या बाहेर गेला. त्या व्यतिरिक्त मग टोला लागतात, जास्तीच्या स्टिकर वरती येतात, त्याच वेळेला बॅटच्या खालच्या दिशेला येतात आणि अशा स्थितीमध्ये धावा येत आहेत, पण जास्तीचे मोठे फटके त्याच्याकडून बघायला मिळत नाही. हरकत नाहीये. एका बाजूनं आपण जर पाहिलं तर उत्तर मिळतं, दुसऱ्या बाजूनं प्रतिउत्तर कुणाल सुतार देण्यासाठी सज्ज झाला, सिंगल मिळेल तर नक्कीच. परंतु तुडील गावात आज आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकाच्या नजरा आज या मैदानात लागल्यात आणि महाड तालुक्याला ज्यांनी तुडीलसाठी क्रिकेट खेळलं, इम्राजी देशमुख हे सुद्धा आलेले आहेत. साहेब या, मान्यवर कक्षामध्ये या, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. खेळ खेळलो नाही तरी आपल्या गावाच्या सपोर्टसाठी आज प्रत्येक जण येत आहे या मैदानाच्या दिशेने. पहा ना, जुने क्रिकेटर यांच्याकडून मी बरेचसे अनुभव घेतले, थोडेसे त्यांच्याकडून माहिती घेतली होती. पण ते सांगतात ना, त्यावेळेला मला आवर्जून सांगावं असं वाटतं युवा खेळाडूंना, की ते एकच सांगतात, आमची वेळ नव्हती, आमचा दिवस नव्हता, आमचा काल होता.
आमचा पूर्णतः काळ होता, तो काळावधी आम्ही गाजवला. आता जे काही खेळाडू एक षटकार मारतात, त्याची रील बनवतात आणि मग तो दिवस त्यांचा आहे असं सांगतात, पण आमचा आम्ही काळ गाजवलाय. त्या दरम्यान मैदानावरती 2 ओव्हर झाल्या. 2 षटकांचा खेळ आणि आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर. एका बाजूला अख्खा तुडील गाव आहे तर दुसऱ्या बाजूला अख्खा माणगाव तालुका आहे. दोघांमधलं क्रिकेटचं द्वंद्व जरूर लाभले आहेत. आपल्यासोबत जॉईंट झालेले आहेत इम्रानजी देशमुख, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाड तालुक्याच्या भल्या भल्या गोलंदाजाला एका आपल्या उंगलीच्या आपल्या हातावर नाचवलं. तो काळ वेगळा होता सर, आज काळ वेगळा आहे. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय अली देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अलीकडे ती क्षमता आहे, कमीत कमी धावा द्यायच्या, गोलंदाजी करायची आणि शेवटच्या क्षणाला आपल्या संघाला एक महत्वपूर्ण कामगिरी करून द्यायची. धावफलकावर 25 लागल्यात. आता शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि तुडील सुद्धा इथे मात्र काहीतरी चषकाच्या गवसणीसाठी आलेला जरूर आहे. समोरचा बॉल फटका चांगला खेळला जातोय. जोरकर त्याच्या बॅटमधून जोरदार फटका आला जरूर, पण इथे बॉल थांबलाय. एक धाव मिळेल. दुहेरीसाठी पलटले बॅटर. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. अली गोलंदाजीसाठी आलेत. काल सर्वाधिक वेगाची गोलंदाजी अलीनं केली आणि मात्र इम्प्रेस केलं होतं तुडील संघाच्या बाजूनं. तोच अली आता पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय. 2च्या साह्यानं टीम पुढे चालली आहे. तब्बल 27 धावा माणगाव संघ. समीरजी पोटसुरे यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये दिलेले आहेत आणि दीपक जाधव साहेब आमच्या आयोजनावर खुश झाले, 1,000 रुपये सुद्धा दिलेले आहेत. इकडे मात्र चेंडू टोळवलाय, सीमारेखा पार होतोय, आणखीन एक चौकार येतोय या सत्रातील आणि आपण पाहतोय धावफलकावर तब्बल 31 धावा जरूर आलेले आहेत. 1,000 रुपये सुद्धा कोण म्हणते नितेश खेळला नाही? नितेश ज्या मॅचेस खेळला ना त्याच्या महत्वाच्या क्षणीच खेळलाय आणि आता सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर नितेश खेळतोय. त्याच्या बॅटमधून चौकार आला, त्याआधी 2 धावा आल्या, म्हणजे 2 चेंडू महत्वाच्या, 6 धावा त्याच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये नितेश जोरकर खेळतायत. मैदानाच्या सीमारेषेवर लेशलगत आमचे आयोजक नितेश कोडाळकर वर्दीतले पोलीस दिसत आहेत. क्या बात आहे, तुम्हाला काही मागं ठेवायला लागतं आणि शालूट आहे. एक तर ड्युटी आणि दुसरं आपलं प्रेम. क्रिकेट क्रिकेट. ओहो हर्षल सर, दिवसभराची राहिलेली कसरत जोरकर काढतायत आणि जोरात 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 मारतायत अलीच्या अगेन्स्ट फटके. येतोय 6 धावा. मी म्हणेन एक पण कडक मारला. या वेळेला ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यात आला ना, चबराक लगावली. आपण म्हणतो ना की एखाद्याच्या जाऊन फाटक्यान मारली जाते ना, त्या पद्धतीच्या बॉल वरती बॅटचा स्पर्श झाला आणि तो थेट स्क्वेअर लेगच्या पलीकडे गेला. परंतु हे विसरून चालणार नाही, आमचे तुडीरवाले सुद्धा कमी नाही, प्रयत्न जरूर करतील. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे. हर्षद सर, एक गलत बात है, हे कोशिश जरूर असणार आहे, कारण आज संध्याकाळी अध्यक्ष चषकाचा हा चमचमचा चषक आमच्या गावात न्यायचा आहे. याही वेळेला फटका तर खेळलाय, बॉल हवेत, फिल्डर तिकडे येताना पाहायला मिळतात. एक सुंदर आणि अप्रतिम दर्जाची कॅच पकडली आहे, महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. नितेश जोरकर महत्वाच्या क्षणी मैदानाच्या गावात बाहेर. वैयक्तिक याही वेळेला नितेश जोरकर बाद होत आहेत. 37 धावा नक्कीच संघाच्या आहेत. चला येताना पाहायला मिळतात. जरा फास्ट घ्या, आमच्या गावात न्यायचा आहे. पहा सगळ्यांचं आपण जर पाहिलं तर या मैदानावरती एक मोठी स्पर्धा येते. दोस्ती चषक अशी स्पर्धा असणार आहे. त्यावेळेला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 50,000, द्वितीय क्रमांक 30,000, चतुर्थ आणि तृतीय क्रमांक 10,000 रुपये व आकर्षक दोस्ती चषक देऊन प्रत्येकाचा सन्मान केला जाईल. 11, 12, 13, 14 डिसेंबरला ही स्पर्धा याच खेळपट्टीवरती, याच मैदानावरती, याच व्यासपीठावरती खेळली जाणार आहे. तर कोण इच्छुक असेल तर आवर्जून आपण या स्पर्धेसाठी खेळायला या. मात्र फटका सजवलाय. आपण पाहतोय दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होईल का? आणि हो, दुहेरीत सुद्धा झालेली आहे. 37 नंतर या 2 धावा आल्या. 39 शेवटचा चेंडू शेष असेल बहुधा या षटकातील. तर हर्षल सर, आपण पाहतोय धावफलकावर 39 धावा लागल्यात. अली येथील गोलंदाजी मार्कवर आणि कितीवर थांबवतील हा धावफलक, कितीचं टार्गेट आपल्या संघाला देतील याहीकडे आमचं लक्ष असेल. फरमान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते, बॅटर फिरवली आहे. तिकडे मात्र काय घडतंय? एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानलं जाईल का? दुसऱ्या धावेसाठीचा कॉल झालाय. कुणाल पळतायत, पण बघता बघता तिथे रनआउटची विकेट मात्र गमवावी लागेल. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या त्या 40, म्हणजे फायटिंग स्कोर आलाय. फायनलच्या मॅच मध्ये हवीशी धावसंख्या बनली आहे. 41 धावांची टोटल या मॅच मध्ये सेट झाली आहे. 18 चेंडू 41 धावा. तुडील की मग एका बाजूला माणगाव की तुडील, या अध्यक्ष चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार, या सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत, पण 18 चेंडूच्या मागे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावा जरूर करायच्या. 40 धावा जरूर झालेल्या आहेत.
शेवटचं सत्र आहे आणि खूप सारी मजा या क्रिकेटने घेतली. कदाचित या पुढच्या मॅच साठी आपण जरूर भेटू, परंतु निलेशजी महाडिक आणि करंजखोल गावाने नक्कीच मला सुद्धा या क्रीडा स्पर्धेचा भाग म्हणून नक्कीच बोलवला. गेले 4 दिवस शब्दांची सेवा तुमच्यासाठी केली. काही चुकून राहिलं असेल खूप सारं नक्कीच सॉरी म्हणतो, धन्यवाद बोलतो. आणि हो, पुन्हा एकदा अशाच क्रिकेटच्या एका पटलावर जरूर भेटू. परंतु जाऊ नका, अजून एक इनिंग बाकी आहे. या ऐकूया हिंदीचा गोड आवाज. आणि आज तुडील उतरलाय आणि जमाने सर यांचा आवाज जरूर असेल. बघा, पहिला षटकार जो कोणी बॅटर मारेल त्याच्यासाठी जयंतजी उंडरे साहेब यांच्या वतीनं तब्बल प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज. वाह. 4 दिन पहले लगातार जे 3 षटकार आले तर दिनेशजी मोरे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 4 दिन पहले इस टूर्नामेंट का डिक्लेरेशन हुआ और इस टूर्नामेंट का डिक्लेरेशन मैंने खिजौली में किया. राहुल कामली की मुझे आवाज आई, एक कॉल आया कि जमाने सर टूर्नामेंट रख रहे हम यहाँ पे करंजखोल में, और फिर अगला टूर्नामेंट का डिक्लेरेशन. तो इसका मतलब क्या? ही दोस्ती तोडायची नाही, ही दोस्ती तोडायची नाही. हर 6 को 100 रुपया निसार भाई की तरफ से. जामेस ट्रैक पे ये फाइनल मैच मतलब जो जीतेगा सब कुछ जीतेगा और जो हारेगा सब कुछ हारेगा. बड़ा मैच है, 3 ओवर का मैच. पायात तू बांधून ये शन सारे, तूच तुझारे साथी. वाह, क्या बात लिखी है, क्या गाना लिखा है. पायात तू बांधून घे शन सारे. कड़क मैच. अभी बांधून तुमको तो लिया एनिवर्सरी में, अभी हम क्या बांधेंगे. यस, पहली गेंद शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. अंपायर ने वाइड घोषित किया. इस वाइड के साथ एक्स्ट्रास के रूप में तुड़ी 1 रन बिना कोई नुकसान के. पहा, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. चांदे मैदानावरती श्रीकृष्ण गवळी चषक 2024 पर्व असेल. तिथे दुसरं पर्व विद्युत झोतातील क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देऊन तिथे गुणगौरव केला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी मी सुद्धा येणार आहे, तुम्ही सुद्धा आवर्जून या. इस करंजखोल की इस ऐतिहासिक ग्राउंड पे राहुल कामली, इस ऐतिहासिक ग्राउंड पे मेरे लिए आपने बुलाया. ये मेरे लिए प्राउड फीलिंग है, मेरे लिए गर्व की बात है कि आपने यहां मुझे बुलाया. और आपके साथ ये करंजखोल के जो मान्यवर है, इनके साथ जो मैं हूं यहां पे, मेरे लिए काफी फख्र की बात है. सुशांतजी सन्माननीय सुशांतजी चिल्ले साहेब या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आहेत आणि संपूर्ण गवळी समाज यांच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा होणार आहे. अच्छी गेंद यॉर्कलैंड की गेंद थी, जर में डाली थी, लॉन्ग ऑन की जानिब खेला. 1 रन के लिए अली ने. पण जमाने सर, मला ऐकायला तुमच्याकडून आवर्जून आवडेल की ज्या वेळेला तुडीलचा संघ मैदानावरती खेळतोय, कालचा परफॉर्मन्स राहिला होता ज्या वेळेला 72 धावांची टोटल, म्हणजे काल घरून येताना यदा कदाचित काय माइंडसेट केलं होतं का तुडील टीमनं की 4 ओव्हर मध्ये असो किंवा 5 ओव्हर 72चं टार्गेट द्यायचं. हम लोग लेट आए थे 1 बजे. क्यों आए थे? क्योंकि वह शादी का खाना था. वो खाना खा के आए, इसलिए हर मैच में 72 रन बने. राहुल ने पूछा कि क्या खाए हैं भाई सब लोग. मैं बोला आज बोकर काट के रखे थे सबने, मटन बिरयानी खाई. तो वो उसका वजन था, उसका पावर था कल. येस, पण आज थोडी ताकद कमी पडतीये. आज यदा कदाचित मिडल ऑफ द बॅट होत नाहीयेत, पण बॅट वरती घ्यावा लागेल. जास्तीचं अंतर नाहीये. 18 बॉल मध्ये 41 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा. आणि अशा स्थितीमध्ये आता तुडील संघाला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? प्ले एंड अटैक, प्ले एंड अटैक, इसके सिवा कुछ नहीं. काफी अच्छी गेंद, संपर्क नहीं, टाइमिंग नहीं, नजर नहीं गेंद के ऊपर. आपण या बॉलला असं म्हणू शकतो का, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. 100% टाइमिंग नहीं, यानी निशाना चूक गया. नीलेश मारिक अध्यक्ष चषक, राष्ट्रवादी चषक, करंजखोल की इस धरती पे इतिहास बनाती जाती हुई. काफी अच्छी गेंद, एज लग के आई विकेट कीपर के पास. स्कोर में हर्षल आपको बताना चाहूंगा कि मानगांव की टीम अगेंस्ट महाड़ तकरीबन पहला मैच 80% हार चुकी थी, पर ना
वापस किया, अपने आपको कमबैक किया और यहां अभी तकरीबन तकरीबन फाइनल जीतने के करीब। हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं। बिल्कुल सही। फिर एज लगा और गेंद गई फॉरवर्ड शॉट लेग की तरफ, केवल एक रन मिलेगा। आज माणगाव मध्ये बघा ना, सगळेच बाजीगर जादूगर सगळेच बघायला मिळाले. म्हणजे फिरकीचा वारसा तिकडे दिनेश यांनी जपला, ओमकार जास्तीचे वेगाचे चेंडू टाकताना पाहायला मिळाले, तिकडे सूरज यांनी यॉर्करचा भारदार गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच का होईना माणगावचा दबदबा अजूनही कायम आहे. फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात ओनली 5, एक ओवर 5 रन, कोई विकेट नहीं, 12 गेंदे 36 चाहिए, 6 सिक्सर, 6 ओवर दरो। अली ऑन स्ट्राइक, सूरज के हाथ में गेंद, शॉर्ट पिच गेंद कट किया है, कट हो भी ऐसा फ्लैश कट थर्ड मैन की दिशा में, जहां नितेश कोडाकर अपने ड्रेस में है, पुलिस ड्रेस में, सीधे 4। शॉर्ट पिच गेंद कट किया है, कट हो भी ऐसा कारण की अगदी त्यांच्या समोर चेंडू मस्तक झाला, त्याच वेळेला 4 धावा आला. तर पुढील संघ फॉर्म मध्ये येऊ शकतो इथून पुढे, कारण की मी म्हणेन इथून स्टार्ट मिळेल चौकारांना. इंपॉर्टेंट ये चीज थी हर्षल के टॉस जीता था मानगांव ने, वो उनको फायदा मिला, बहुत बड़ा फायदा। शॉट है पर आधा अधूरा, खिलाड़ी उस गेंद के नीचे, अली आउट होकर डगआउट में वापस। पहा ना जमाने सर, या मॅच मध्ये आपण जर Shot पाहिलं तर ती शांतता पाहिली का, आहे! ज्यावेळेला दोघेही आधा शांत अधुरा. बसलो होतो अगदी, म्हणजे मैदानावरती एज लागते की ना सगळ्यांच्या कानापर्यंत आवाज गेला असं, एवढी शांतता. हे क्रिकेट वेडे प्रेक्षक वर्ग आहेत. पहा ना, म्हणजे काही वेगवेगळ्या विविध गावातून आलेत, विविध विभागामधून आलेत, पण प्रत्येकाला एकच पाहिजे, या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट कोणाचं होतंय. आणि काही प्रेक्षक जे आता बसले होते ते उभे राहिलेत, कारण की पब्लिक सब जानती है. पब्लिक है तो सब कुछ है, और प्रेक्षक नहीं तो खेल नहीं है, क्रिकेट खेल आधा अधूरा। फिर एज लिया, गेंद फाइनल की दिशा में, कुणाल है उस गेंद के नीचे, 1 बॉल, सीधे 4। सन्माननीय गौरवजी भालेकर साहेब यांना मी विनंती करतो, आमचं खऱ्या अर्थानं आज ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जगभर लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्यामुळे झाली, खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला इंटरनेट इकडे अवेलेबल करून दिला, असे सन्माननीय गौरवजी भालेकर साहेबांना विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती आपला आदरपूर्वक मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल, कारण की आपण इंटरनेट इकडे अवेलेबल करून दिलं नसतं तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण झालं नसतं. तर विनंती करतोय साहेब, आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इस 4 के साथ स्कोर पहुंचा है 13 पे। 2-4 शॉट चाहिए, बड़े शॉट, तो ही मैच आ सकता है, वरना ये मैच 9 गेंदे 28 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। 9 बॉल्स एंड 28 रन। शॉट है, टाइमिंग, पावर, मिड विकेट के ऊपर से 8-6। वाह, मैच है, मैच देशमुख नाम है मेरा। यस, मुसद्दीक कालपासून Shot माझ्या आहे! पट्ट्यात आलं ना, Power! किंवा माझ्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतो, आणि त्यांनी त्या पद्धतीचे पट्टे काढले. 100 रुपए आ चुके हैं 6 पे निसार बा की तरफ से, और हमारे जयंता ने 100 रुपए पहले से अनाउंस किए थे। इस स्कोर पहुंचा 19। वाह, दीपक दादा पुलिस इनकी तरफ से 100, फिर खेला शॉट, खिलाड़ी उस गेंद के नीचे ना, गेंद को रुका मिडविकेट की तरफ, 2 रन आसानी से हासिल किए मुसद्दीक ने, और इस 2 के साथ स्कोर पहुंचा 21। 20 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, मी विनंती करतोय स्पीडअप घ्यायचं. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता बाकी आहे. सामना संपला नाहीये, सामन्याची लढत चुरस शेवटपर्यंत तशीच्या तशी कायम राहणार आहे, कारण की 44 धावा पहिल्या ओव्हर मध्ये जास्त वाटल्या, पण आता मोठे फटके आलेत. या धावा 1-2 शॉट आते ना यहाँ हर्षल, अगर 1-2 शॉट बड़े आते मैच बनेगा, वरना मैच जाएगा फेवर ऑफ मानगांव। फुल टॉस गेंद चांस था, अपील है लेग बिफोर की, लेकिन अंपायर ने कहा कि गेंद ऑफ स्टंप के बाहर है। स्पीड अप अंपायर। हर्षल जो कल 3 मैच में जो मैन ऑफ द मैच लिए थे जैम ने, क्या उनके पास ज्यादा स्ट्राइक नहीं गई? क्या वो चीज मुश्किल में आई तुड़िल के लिए?
यस, निश्चितपणे जास्तीची स्ट्राईक आपण पाहिलं तर कालचा दिवस ज्यानं या खेळपट्टीवरती सातत्यपूर्ण बॅटिंग केली त्या खेळाडूकडे जास्तीची स्ट्राईक असणं गरजेचं होतंच, हे बरोबर आहे. पण 6-26 6 बॉल 26 रन. 16 असेल. सॉरी 20 चाहिए, 20 6 बॉल 20 रन. 6 बॉल 20 रन. नाही, आम्ही चेक करत होतो की कॅल्क्युलेशन दोन्ही टीमचं अजून चालू आहे की नाही, कारण की अक्षय दादा यांनी खूप छान स्कोरिंग केली 4 दिवस. आखिरी ओवर, इस टूर्नामेंट की आखिरी ओवर. शॉट मिड विकेट के ऊपर से खड़ा 6. वाह. यस, आता जमाने सर सुद्धा इकडे पेटलेत, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर खेळपट्टीवरती त्यांच्या गावचा संघ खेळतोय. दर्जाची बॅटिंग खूप जबरदस्त. के अंदर अगर मैं मैच देखता हूं तो मेरा भारत देश मेरे महान है. मैं जब मेरे गांव की टीम खेलती थी यकीनन हल्का सा तो फेवर रहता ही रहता है. पूरा गब्बर सिंह जो हमारे धर्मेंद्र जी फिर 100 रुपया आए जैम के लिए. 14 रन चाहिए 5 गेंदों में. जैम नाम है मेरा. आज उनकी रील बनी हुई है. खड़क मैच, फाइनल भी ऐसा. फिर फुल टॉस गए ना भाई ना. राहुल कामली, इस बात को सुनो, तुमने हमें पूछा था कि क्या खा के आए, लेकिन मैं आज ये पूछ रहा हूं कि ये टूर्नामेंट तुमने क्या किया कि हर मैच में फाइट. फिर फुल टॉस मैच में ना भाई ना. ओवर के पहले मैच नहीं था, फिर मैच बना है. क्या है आखिर क्या हुआ कि टूर्नामेंट का हर गेम और हर मैच संघर्षपूर्ण हो रहा है. ही मेहनत आहे खऱ्या अर्थानं जास्त आयोजकांची रुपया. मेहनत. त्या मेहनतीचं फळ मैदानावरती फायनलची मॅच रंगतीये. होय, तीसरा 6 मारते हैं तो इमरान की तरफ से 500 रुपया. सिर्फ 1000 रुपया. कितने चाहिए? सिर्फ 8. 4 गेंदे 8 रन. मैं खड़ा हुआ हूं. निसार भाई आइए. वाइड घोषित कर रहे अंपायर. नो, 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 दो नो. बॉल घोषित कर रहे हैं. ना भाई ना. क्रिकेट एक ऐसा खेल है. निसार भाई 100 रुपया उधर दे दो. क्रिकेट ऐसा है कि रेस्पेक्ट देनी चाहिए. क्यों? क्योंकि कमेंट्री है. मैं बैठ के अगर कमेंट्री करूं तो गलत चीज है. रेस्पेक्ट नहीं खेल के. वाकई 4 में 7 बड़ा मैच. ना 4 में गेंद डाली थी, 1 रन हासिल किया. दूसरे रन के लिए जैम भागेंगे और अच्छी फील्डिंग है वहां पे. तब तक क्रॉस कर चुके हैं जमरुद देशमुख. केवल 2 रन. 3 गेंदे 6 रन 5 रन. इसके पहले 9 गई थी गेंद. 3 गेंदे 5 रन. 3 मध्ये 5. क्या क्रिकेट है, क्या ये टूर्नामेंट है, क्या इस टूर्नामेंट को आयोजन किया. क्या हर खिलाड़ी की बीपी कभी लो कभी अप. जो खिलाड़ी ये देखो अंधेरा छा गया है लेकिन मैच की धड़कनें बढ़ी है. और जिसके पास कोई हर्ट्स का प्रॉब्लम है ना. 3 में 5 ये लगी एज लगा है कि क्या देखना है क्या होगा. मुसद्दिक भागने की कोशिश, लेकिन उस बीच मुसद्दिक रन आउट हुए. जमाने सर, तुम्ही कॉम्बॉक्स सोडल्यापासून बॉल योग्य पडतायत. वो कुछ भी हो, लेकिन मेरी तरफ काहीतरी प्रेशर क्रिएट होतोय. मैंने आवाज किसको लगाई थी? राहुल को. इस टूर्नामेंट को. टूर्नामेंट 32 टीमें मेरे लिए सेम थी, सेम लेवल की थी, लेकिन मैं करंज कॉल के लिए बाहर निकला. आज इस धरती पर करंज कॉल ने मुझे बुलाकर मेरा जो मान बढ़ाया वो इंपॉर्टेंट है. 2 गेंदे 5 रन. बड़ा मैच, लेकिन मुझे मालूम है रिजल्ट क्या होगा. 2 में 5. रिझल्ट ऐकायला आवडेल आम्हाला 2 बॉल आधीच. 2 में 5. क्योंकि जाम है इस ट्रैक पर. विश्वास, कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस. बड़ा मैच. जल्दी अंपायर जल्दी. शॉट है. मुझे मालूम था कि मैच का रिजल्ट क्या है. मुझे मालूम था. एक एक्सपीरियंस है मेरे पास भाई. क्रिकेट खेला हूं 40 साल इस खेल को अपने कंधे पे लिया हूं. Yes. क्रिकेट को कंधे पे लिया हूं.
मुझे एक्सपीरियंस है इस क्रिकेट का, मुझे विश्वास था कि ये, मुझे कॉन्फिडेंस था, 40 साल इस खेल को कांधे पे लिया था और इसी के साथ आज के मैन ऑफ द मैच फिर एक बार जबरदस्त